असते छत्रपती शिवाजी महाराजांची देखील एक सुबक त्यांना प्रतिमा दिली जाते खूप चांगली अशी प्रतिमा त्यांना भेट म्हणून देण्यात येते दादांना देखील आम्ही धन्यवाद देतो कारण त्यांचा महत्त्वपूर्ण वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिला आहे अवश्य सामना स्टार्ट करायचा आहे बिल्कुल बिल्कुल सर चलिए यहाँ पर मंच के ऊपर देखिए कितने बड़े हस्ती दादा देखिए यहाँ पर जब भी वादा करते हैं नेक इरादे के इंसान है नेक दिल के इंसान है। चलिए मुकाबला शुरू कीजिए अंपायर और दादा के साथ देखिए कई सारे तस्वीर कई सारे सेल्फी लिया जा रहा है दादा से बहुत बड़ी प्रेम रहती है। यहाँ पर देखिए हनुमान महाराज पाटिल साहब बात करेंगे कोलेगांव देखिए उन्होंने हमारी कमेंट्री के ऊपर दाग दिए बाल सुब्रमण्य सर देखिए कितने बड़े कमेंटेटर हैं उनके साथ बताइए उनकी आवाज के साथ आपकी आवाज बहुत मीठी लग रही है। धन्यवाद साहिब हनुमान महाराज साहिब देखिए कितनी बड़ी बातें उन्होंने आज बता दी यहाँ पर आप लोगों के प्रेम निश्चित रूप से। और चलिए फाइनल मुकाबला है और देखिए मंच के ऊपर देखिए कई सारे मेहमान हस्ती यहाँ पर तशरीफ रखे हैं किसी भी छोटा या किसी भी बड़ा नहीं क्रिकेट में देखा जाता है सभी को एक नजर से देखा जाता है और ये देखिए उतना बड़ा तगड़ा मैच है 4 ओवर का मैच है और फाइनल मैच खास करके यहाँ गेंदबाज तैयार फिर से एक बार और ये चलिए यहाँ पर हुक करना चाहते थे बाबू इस बार देखिए जाल में फंसे कई दिन शेर का शिकार करना है तो फिर बकरा का इस्तेमाल करना पड़ता है। चेंज ऑफ द पेस गति से नकल गेंद से यहाँ पर फंसाया बाबू को। तर विजय भाणे साहेबांचा देखील यथोचित सन्मान केला जाणार आहे त्याला या आपल्या देखील हार्दिक हार्दिक स्वागत विजय भाणे साहेब आपला देखील यथोचित सन्मान केला जाणार। तो चलिए मंच के ऊपर देखिए मेहमानों का भी यहाँ पर खातेदारी होता हुआ उसके साथ साथ मुकाबला की तरफ भी हमें चलना पड़ रहा है। दादा के साथ देखिए कई सारे यादें कई सारे तस्वीर और दादा की जब एंट्री रायगढ़ पर होती है सबसे ग्रेट होती है और गेंदबाज तैयार है और ये चलिए यहाँ पर उड़ाया गेंद को वाह रे वाह गिली 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 चंपा खोस रंबा गेंद गया लंबा ठोकम ठोक दीजिए। तो चलिए बात करेंगे राजू दादा भी देखिए यहाँ पर तशरीफ रखे हैं। मैं हमेशा कहता हूँ जुई हो या चंपा हो रजनी हो या बेला हो हर फूल की खुशबू में एक वादा आमचे राजू दादा। और चलेंगे मुकाबला की तरफ देख बल्लेबाज मुकेश पाटील साहेब या आपला देखील यथोचित सन्मान केला जाणार आहे। वासुदेव गायकर बळीराम भाणे साहेब आपण या आपला देखील यथोचित आम्ही सन्मान करणार या व्यासपीठावर। तो चलिए रोशन संते आपसे गुजारिश करना चाहेंगे रोशन जी संते सर आपसे गुजारिश करते हैं जहां कहीं भी कमेंट्री बॉक्स पर तशरीफ रखें। तो चलेंगे इस मुकाबला की तरफ एक दमदार मैच है निश्चित रूप से। और ये चलिए गेंद तो ऊंचाई ली है लंबाई की है कमी फील्डर गेंद के नीचे पहुंचे और देखिए आसान से कैच कमाल का कैच यहां पर बनता हुआ। कई सारा देखिए सम्मान किया जा रहे हैं और मैदान के अंदर देखिए सनसनी मुकाबला भी खेला जा रहे हैं। मैच कंटिन्यू करायची आपण। चलिए सुनने पर देखिए 2 विकेट से बाबू का देखिए 0 पर विकेट गिरा लेकिन उसके बाद बात करेंगे प्रथमेश वो भी देखिए सुनने पर आउट होते हुए एकमात्र बल्लेबाज देखिए राहुल अभी तक डटे हुए हैं। और टीम का टोटल की बात करेंगे टोटल देखिए यहां से 5 रन बनाए लेकिन इस मुकाबला देखिए आगे अगर आपको कम से कम 40-45 तक पहुंचना है तो फिर बहुत बड़ा दमदार इनिंग्स खेलना होगा। साइडला फेकून देतो यावेळेला चेंडू जातो मिड विकेट सीमारेषा पार षटकार। कडून देखील आम्हाला कॉम्प्लिमेंट आलेले स्वागत धन्यवाद समरसेट वजे आम्हाला 1,500 रुपयाचे त्यांनी बक्षीस दिले त्याबद्दल धन्यवाद मनाच्या हृदयांतर्गत तुम्हाला धन्यवाद समरस वजे। नेहमी आम्ही सांगतो ना काम ऐसा करो की नाम हो जाए समर वजे आणि नाव होणार आहे तुमचं। संदीप शेठ व म्हात्रे यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय आमदारांच्या शुभ हस्ते दमदार आमदारच्या हस्ते दमदार सत्कार। हा घ्या
बाबुशाच्या बरोबर पण दादा बाबुशा बरोबर पण आपण एक सेल्फी घ्या, कारण बाबुशा नेहमी मला सांगत असतो राजू दादा आले की मला त्यांच्याकडून सेल्फी काढायचे, सत्कार देखील ते करतील तुमचं. बाबुशाचा देखील यथोचित सन्मान करायचंय. तर बाबुशा देखील यांचं यथोचित सन्मान करायचं दादांच्या शुभ असते. नरेश राजू दादा तुमचा सर्वात आमचा समालोचन मध्ये तुमचा सर्वात मोठा फॅन आहे. ओडिसाचे आहेत पण तुमच्यावर मात्र जीवापार प्रेम करतात राजू दादा. धावसंख्या आहे धावफलकावरती 15. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो, ब्लॉकरचा वापर केला तर फुलर लेनचा हा चेंडू होता, डॉट बॉलची समाप्ती होते. अंतिम सामना आपण पाहतोय मानपाडा प्रीमियर लीगचा महाअंतिम सामना. गारकी दर्श 11 आणि स्वर्गीय अनिल मोहिते 11 या दोन टीम मध्ये हा सामना रंगतोय. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय आणि आज चौकार येतोय फलंदाज शरद म्हात्रेच्या बॅट मधून. तो चलिए यहाँ पर रोशन जी संते देखिए बालूपाली सर सत्कार करके लीजिए निश्चित रूप से. चाहिए कई तस्वीरें देखिए याद है यहाँ पर इस बड़े हस्ती देखिए यहाँ पर तशरीफ रखे. टीम का स्कोर बात करेंगे तो यहाँ से 19 रन बनाए यहाँ पर. चलिए वक्त ज्यादा मत लीजिए, समय ज्यादा मत लीजिए. नरेश माथुर शब्द की बात करेंगे, इनका जन्मदिन है आज, मुबारकबाद देना चाहेंगे. नजरों से मुबारक, दिल से मुबारक नरेश जी, आपका जन्मदिन बहुत बहुत मुबारक. जिन्होंने देखिए विकेट भी बनाई है. और इसी बीच देखिए और एक यहां से निकला जैसे बंदूक से निकलती है गोली देखिए यहाँ पर, लेकिन इस गोली को देखिए रुका गया यहाँ पर. कितना मौत का फिक्र करते नहीं है, शेर है घास चरते नहीं है. यहाँ पर एक बिग विकेट से गिरता हुआ तो चलिए बात करेंगे दादा देखिए यहाँ पर नजरों से मुबारक, दिल से मुबारक, जुबान से निकले तो ये निकले. नरेश मात्रे जी आपका जन्मदिन बहुत बहुत मुबारक है. देखिए यहाँ पर जन्मदिन का सेलिब्रेशन. चलिए मुकाबला शुरू कीजिए. और यहाँ चलिए चिन्मय वजह सर देखिए बात करेंगे, उनका भी बर्थडे है आज, जन्मदिन है. और नरेश मात्रे सर देखिए उनका भी यहाँ पर से जन्मदिन है, बहुत बड़ा दिन यहाँ पर. चलिए यहाँ पर एक छोटे नवाब एक बड़े नवाब देखिए यहाँ पर. चलिए यहाँ पर डीजे अगर बर्थडे की सॉन्ग है तो लगाइए थोड़ा सा नॉर्मल. देखिए मैदान के अंदर मुकाबला भी नहीं रुक सकते हैं क्योंकि समय की यहाँ पर कमी खेलेगी निश्चित रूप से. तो चलते मुकाबला की तरफ देखिए यहाँ पर बर्थडे की सेलिब्रेशन किया जा रहा है, लेकिन इस मैदान के अंदर देखिए कड़ा संघर्ष है. और यहाँ पर देखिए एक रन तो बड़ी आसानी के साथ धन्यवाद डीजे. तो चलिए इसी बीच देखिए हमारे मेहमान यहाँ से अलविदा लेते हुए. तो चलिए डीजे थोड़ा सा आवाज बढ़ाइए. देखिए दादा यहाँ से अलविदा लेते हुए. रोशद देखिए बात करेंगे, दादा जब यहाँ पर एंट्री रखे और उसके बाद देखिए दादा की अलविदा देखिए कितनी बड़ी. तर नक्कीच विशेष आभार मी व्यक्त करतोय सन्माननीय राजू शेठ पाटील साहेबांचं. आपला माणूस आपला आमदार युथ आयकॉन सन्माननीय राजू
दादा यहाँ से अलविदा लेते हुए, कितनी बड़ी प्रेम देखिए उनके ऊपर। और ये ग्रामस्थ मंडल मानपड़ा की मैं कहूँगा बहुत बड़ी जीत है। और रोशन जी बात करेंगे, देखिए कितने बड़े बड़े हस्ती यहाँ पर तशरीफ रखे। और सुबह से हम देख सकते हैं शाम हो चुका है। आज देखिए सब रोशन जी सब खुश हैं, दादा के साथ सेल्फी आज मिला है। आज तो स्टेटस पर काफी कमेंट आएगा निश्चित रूप से। बालू पाटिल सर आज बात करेंगे, जब डंबोली विभाग में हर किसी का स्टेटस पर राजू दादा की तस्वीरें आएगी, यादें आएगी निश्चित रूप से। थोड़ी मुकाबला की तरफ हम पहुंच नहीं पाए, माफी चाहेंगे इसके लिए, क्योंकि बहुत बड़े हस्ती यहाँ पर देखिए तस्वीर रखे थे। रोशन जी क्या करें जो कि एक बिग फाइट्स मैच नक्कीच नक्कीच खूप चांगला सामना आपण पाहतोय, कारण की मानपाडा प्रीमियर लीगचा हा मेगा फायनल सामना आहे। डीजे मास्टरला विनंती असेल थोडंसं व्हॅल्यूम द्या, कारण की गेली कित्येक दिवस आम्ही सातत्याने समर्थन करतोय, त्यामुळे विनंती असेल प्लीज। टायमिंग आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, बिग 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 षटकार। बिल्कुल रोशन जी बात करेंगे, यहाँ पर जरूरत था टीम को, कहते हैं ना क्रिकेट में छक्का खाना बस में धक्का खाना, एक बराबरी के जैसे यहाँ पर पावरफुल छक्का था। नक्कीच नक्कीच पॉवरफुल षटकार आपण पाहतोय। फलंदाज स्ट्रायकिंगला आहेत राहुल, खूप चांगली बॅटिंग तो आपल्या टीम साठी करतोय। विराज ठाकूर पुन्हा एकदा सज्ज होतोय। अंतिम सामना आपण पाहतोय मानपाडा प्रीमियर लीगचा, कारण की बाबूशा छोटी मोठी युद्ध संपलेली आहेत आणि महायुद्धाला प्रारंभ झालेला आहे। मानपाडा प्रीमियर लीग यावीस लीडिंग एज झेलची शक्यता, फलंदाज बाद, क्विक रिप्लाय, दुसऱ्या चेंडूवरती तंबूचा रस्ता दाखवलाय गोलंदाज विराज ठाकूरने। धावा फलकावरती मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय। अंतिम सामना सुरू आहे, मेगा फायनल मानपाडा प्रीमियर लीगची या दोन बलाढ्य संघांमध्ये। यावेळी चांगला चेंडू स्विंग अँड अमेज, डॉट बॉलची समाप्ती होते। धावसंख्या स्थगित आहे। धावफलकावरती आपण पाहू शकाल 29 29 धावफलकावरती। यू आर द वॉचिंग हाय व्होल्टेज मॅच, बिग फाईट सामना आपण पाहतोय। काटे की टक्कर या दोन संघांमध्ये मेगा फायनलचा सामना रंगलाय मानपाडा प्रीमियर लीग। यावेळी लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचे शर्वाईटचा येतोय। धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, 30 धावफलकावरती। तो चलिए बात करेंगे, तगड़ा फाइट देखिए यहाँ पर खेला जा रहा है। यहाँ पर रोशन जी बात करेंगे, देखिए अच्छा स्कोर मैं कहूँगा यहाँ पर भला यहाँ पर देखिए 10 के औसत से रन चल रहा है, लेकिन अभी भी देखिए 6 गेंद बचा है। कहते ना जना जाए आशिक का जरा आहिस्ता उठाना, और बचा हुआ 6 गेंद के ऊपर अपना 10 कदम दिखाना। क्या बल्लेबाज दिखाएंगे यहाँ से 10 कदम? 2 गेंद अभी भी शेष है, इस ओवर की बात करेंगे। और इसके बाद एक ओवर आना बाकी, और ये चलिए AK-47 रन। बिल्कुल टाइमिंग छक्का आया यहाँ पर। रोशन जी जितनी भी तारीफ किया जाए उतना ही कम है। यावेळी चांगला चेंडू, डॉट बॉलची समाप्ती होते। पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12.00 च्या सरासरीने 36 धावा फलकावरती आहेत। अप्रतिम सामना आपण पाहतोय मानपाडा प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय। क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय मैदानावरती, कारण की जर आपण पाहिलं गेलं मानपाडा प्रीमियर लीग
च्या माध्यमातून अनेक युवा खेळाडूंसाठी एक चांगलं व्यासपीठ, एक चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलंय सन्माननीय दत्तात्रय वजे साहेबांनी आणि तसेच जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा आणि ग्रामस्थ मंडळ मानपाडा यांच्या संयुक्त विद्यमानाने साकारलेली ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय मानपाडा प्रीमियर लीग. तसेच समरजी वजे साहेबांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय, कारण की समालोचकावरती त्यांनी देखील भरभरून प्रेम दाखवलं आणि तिन्ही समालोचकांसाठी त्यांनी कॉम्प्लिमेंट म्हणून 500 रुपयांचं कॅश प्राइज देखील दिलेलं आहे. त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. बिल्कुल बिल्कुल रोशन जी, देखिए ऐसे इंसान महाराष्ट्र में मैंने पहले ही बताया, कोई खिलाड़ियों के लिए, कोई कमेंटेटर के लिए समीर जी वजे साहब उनका तहे दिल से तारीफ करना चाहूंगा यहाँ पर से, जिस तरह के यहाँ पर हौसला अफजाई किया यहाँ पर कमेंटेटर का, काबिले तारीफ है ऐसे इंसान. और ये चलिए इस बार गेंद ऊंचाई ली है लेकिन इस लंबाई की हो गई थोड़ी सी कमी यहाँ पर से, बिग विकेट से देखिए जरूरत था यहाँ पर रनों का. नक्कीच आणि तेवढाच चांगला झेल टिपला नेमिल मोहितेने डीप मिड विकेटला आणि फलंदाज देखील बाद होतोय. अजून एक धक्का बसतोय. न्यू बॅट्समन डीजे फाइनल मैच है इसलिए थोड़ा सा आपको कम मौका मिल रहा है, और जब कॉम्बिनेशन कमेंट्री होती है तो थोड़ा, लेकिन जैसे वक्त मिलेगा उनके पास भी जाएंगे. और रोशन जी कहते हैं ना, यहाँ पर साझेदारी का जरूरत नहीं, यहाँ पर आपको छोटा इनिंग्स हो लेकिन यादगार इनिंग्स होना चाहिए, चाहे 1-2 चौके छक्के लग जाए, क्योंकि जरूरत है यहाँ पर टीम को कम से कम 45-50 तक पहुंचना है. तो नक्कीच नवीन फलंदाज मुकेश म्हात्रे येतोय, ज्याला स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट म्हटलं जातं. मूर्ती लहान पण कीर्तिमान आहे मुकेश म्हात्रेची, हाईट कम फाईट ज्यादा. यावी स्ट्रॉंग अपील, चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर, नशीब देखील साथ देतोय. गार्गी दर्श 11 या टीमच्या बाजूने लक फॅक्टर ऑन होतोय. थँक्यू सो मच. बॅट कटचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 40 धावा. अप्रतिम कॉन्टेस्ट आपण पाहतोय, बिग बॅटल, या दोन टीम मध्ये काटेकी टक्कर. यावेळी चांगला चेंडू ब्लॉकरचा वापर केला होता, ज्याला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं होतं. त्या ब्रह्मास्त्राचा वापर करतो गोलंदाज आशिष मोहिते, जे संघ मालक देखील आहेत स्वर्गीय अनिल मोहिते 11 या टीमचे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शरद म्हात्रे आणि विशाल पालकरी साहेबांचा संघ आहे. गार्गी दर्श 11 हा संघ आपण पाहतोय. या दोन टीम मध्ये मेगा फायनलचा सामना सुरू आहे. या स्पर्धेमध्ये 8 संघांनी सहभाग नोंदवला होता. 6 संघांचा गाशा गुंडाळलाय. उरलेत फक्त हे 2 संघ, आणि हे 2 संघ आमने सामने आहेत या मेगा फायनल मध्ये. यावी सुरेख टायमिंग, लॉफ्टेड हिट आणि चेंडू जातोय वाईडिश लॉंगन, सीमा रेषेच्या बाहेर. मानपाडा गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड षटकार. सेवन 47 धावा धावफलकावरती. मी आधीच म्हटलं होतं स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट आहे, आणि पहिल्या चेंडूवरती आपल्या नावाचा परिचय देतोय मुकेश म्हात्रे हा फलंदाज. बिल्कुल बिल्कुल रोशन, देखिए मुकेश के पास क्या ताकत है यहाँ पर, और फिर से देखिए यहाँ पर कलाई के सारे गेंद को मोड़ दिया पर 1 रन आसानी के साथ लेंगे, शायद दूसरे के लिए जाना नहीं चाहेंगे, और ये देखिए स्ट्राइक यहाँ पर रखना चाहेंगे मुकेश. देखिए यहाँ पर, लेकिन मुकेश को यहाँ पर मौका देना चाहिए था मेरे हिसाब से. कहते हैं ना, किसी की शकल को देखकर उसकी ताकत का अंदाजा मत लीजिए. शकल तो ऐसा क्रीज गेल का भी खराब है, लेकिन कितनी खतरनाक है. नक्कीच अनेक महत्वाची अनाउन्समेंट आहे. सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचं जनजागृती अभियान आहे, आणि ते अभियान असेल 2 फेब्रुवारी पासून, म्हणजेच उद्यापासून सुरुवात होते, आणि उद्या संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत पिसवली, अडवली आणि द्वारली येथे ते अभियान आहे. त्यानंतर 3 फेब्रुवारीला संध्याकाळी 4 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आशेले, मानेरे, चिंचपाडा येथे असेल. त्यानंतर 5 फेब्रुवारीला संध्याकाळी 4 वाजता वसार, भाल, उंबारली येथे असेल, आणि 6 फेब्रुवारीला 4 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत गोळवली, दावडी, सोनारपाडा येथे असेल. त्यानंतर 7 तारखेला हेदुटणे, कोळेगाव आणि मानपाडा येथे असेल, आणि 8 तारखेला निलजेपाडा, निलजे येथे असेल. तो चलिए बात करेंगे, अच्छी जानकारी देने के लिए रोशन जी आपका भी तहे दिल से तारीफ. कि उभर के यहाँ से आखिरी गेंद बचाई, कहते हैं ना कुंडी मत खटखटाना, सरनाटा है जमाना.
और ये देखिए डायरेक्ट यहाँ पर चौके छक्के की बात कर रहे थे, लेकिन आखिरी गेंद में कहते हैं ना किस्मत भी बहादुर के साथ विकेट गिरता हुआ पहला ओवर का यहाँ पर पहली इनिंग्स का देखिए खेल समाप्त होता हुआ। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 48 रन बनाए और जीत के लिए 49 रनों की जरूरत है। यहाँ पर एक बड़ा टारगेट निश्चित रूप से। व्यक्त करतोय डीजे मास्टर यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय, इथल्या प्रेक्षकांचं मी आभार व्यक्त करतो आणि तुर्तास मी इथे थांबतो आणि या दोन्ही पंचांचं देखील मी आभार व्यक्त करतोय आणि इथे मी थांबतो। आपण कुठेच जाऊ नका, पाहत राहा एकत्र आणि मानपाडा प्रीमियर लीगचा आनंद घेत राहा आणि जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात होईल या योग्य आपण पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ डोंबिवली बालू पाटील आणि बाबूशाह यांना धन्यवाद रोशन जी, आपने सबका शुक्रिया अदा कर लिया। बाबू सर शुक्रिया अदा करना चाहिए निश्चित रूप से, आज जिस मुकाम तक हम पहुंचे हैं। रोशन तर ज्यांनी 2 दिवसाची आम्हाला जेवणाची व्यवस्था करून दिली ते दिलीप भागाजी वजे यांनाही देखील मनाच्या हृदय अंतकरणातून धन्यवाद देतो की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि त्यांनी ते अन्न आम्हाला उपलब्ध करून दिले होते एमपीएल मध्ये। चला लगेच सलामीची जोडीन जायचे। तो चलिए बालू वाली सर बात करेंगे निश्चित रूप से। रोशन जी ने अच्छे काबिल तारीफ कमेंट्री हमेशा उनकी देखिए, बदलापुर टिटवाला लीजिए, डंबोली में लीजिए और रायगढ़ पर भी वो काम करके आ चुके हैं। निश्चित रूप से काबिल तारीफ बालू पाली सर, आप भी निश्चित रूप से एक दुनिया का दिलदार इंसान है। और उसके बाद बात करेंगे एक सीनियर कॉमेंटेटर से, आपका भी तहे दिल से तारीफ। और जो आज बात करेंगे हम भानपुरा प्रीमियर लीग ग्रामस्थ मंडल का भी तारीफ करना चाहेंगे। हमें काबिल समझने के लिए इस टूर्नामेंट के लिए एक समय लगा कि इस टूर्नामेंट में मैं पहुंच पाऊंगा या नहीं, क्योंकि तबीयत काफी खराब थी कल रात से। और प्रवीण वजी सर देखिए फिर सुबह सुबह उनका कॉल पहुंचा और जिनके प्यार के खातिर हम थोड़ा सा देर तशरीफ रखे, माफी चाहेंगे उसके लिए। लेकिन अच्छी बात है इस टूर्नामेंट में आने के साथ तबीयत भी बड़ी फिट दिख रही है, क्योंकि यहाँ पर के जो माहौल था ना, ये माहौल ने और भी खूबसूरत बना दिया। और निश्चित रूप से इसलिए तो मैं हमेशा कहता हूँ ना बंदूक के विचार से ना तलवार की धार से। अगर आज बाबूशाह फेमस है थाने रायगढ़ से, महाराष्ट्र के हर इंसान के प्यार से, क्योंकि बात करेंगे बालू सर देखिए जो प्रेम मिला है निश्चित रूप से 6-7 सालों से। मैं बतौर उड़ीसा का होने के मुताबिक एक समय के लिए मुझे नहीं लग रहा है, ऐसा लग रहा है कि निश्चित रूप से मेरी जन्म महाराष्ट्र में। मैं उम्मीद करूंगा अगर दोबारा मुझे जन्म मिले तो महाराष्ट्र में मिले। नक्कीच नक्कीच बाबूशाह, कारण काय महाराष्ट्र म्हटलं तर संतांची भूमी आहे। या संतांच्या भूमीमध्ये जन्म ज्या भाग्यवंतालाच मिळतो आणि तो तुम्हाला देखील मिळो अशी आम्ही ईश्वराची प्रार्थना करू। तर गोलंदाजी मार्फत शरद चेंडू यावेळेला मिसटाईम शॉट आहे, पायथ्यात झेल होतोय का, मयूर येतोय आणि झेल ड्रॉप। और ये चलिए भाई यहाँ क्या, यहाँ तो हम कहेंगे बालू पटेल सर मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए। नक्कीच 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 मुन्नी बदनाम नाही, पण रोज आपण बघितलं तर मयूरने झेल सोडला आणि जीवदान दिलंय कोणाला, आपल्याच गावच्या कल्पेश केणेला जीवदान देतोय। क्या हो गया यहाँ पर देखिए, बदनाम यहाँ पर गेंदबाज होता है और जब फील्डिंग डिपार्टमेंट आपकी खराब होती है। इसलिए तो कहता हूँ शराब यूं ही बदनाम है, असली नशा तो मोबाइल में है। खराबी देखिए फील्डिंग में है और बात करेंगे गेंदबाजी की, तो फील्डिंग डिपार्टमेंट ये थोड़ा सा आपको मजबूत रखना होगा। नक्कीच नक्कीच प्रथमेश पालकरचं मी कौतुक करतो, काय खेळला या खेळाडू एमपीएल मध्ये। सर्वात जबरदस्त जर कोणी परफॉर्मन्स केला असेल तर प्रथमेश पालकर। जरा टाळून द्या या खेळाडूंसाठी, काय परफॉर्मन्स दिला या खेळाडूने, गोलंदाजी असो फलंदाजी असो। फुलटॉस आहे, बॉलर बॅक टू ड्राइव्ह, जेल सुटलाय, ताकदवान फटका होता यावेळेला आपण होते कल्पेशचा आणि झेल ड्रॉप होतं यावेळेला। धावसंख्या धापड कधी 3 धावा, तर नक्कीच आपण कौतुक करू आज आमचे गुणलेखक पिंटू म्हात्रे
एक नियोजनबद्ध असं गुणलेखक त्यांच्या माध्यमातून बाबूशा झालाय 2 दिवस. क्या बात है, कमाल की स्कोरिंग. काश हम भी कागज के टुकड़े होते उनके हाथों में चिपके होते. नक्कीच नक्कीच बाबूशा गुणलेखक म्हणजे आपल्या पाठीचा कणा. हाँ बालू सर बात करेंगे ना, यहाँ पर तारीफ करना चाहूंगा आयोजन करता हूँ कि जितना भी तारीफ करूँ शायद उतना ही कम, शायद मेरे पास लफ्ज ही कम होगा तारीफ के लिए. बिल्कुल काबिल तारीफ टूर्नामेंट. देखिए कितने मेहमान मैंने जो दोपहर के समय आया और सुबह से लगातार 2 दिन से, और ये जताता है कि ग्रामस्थ मंडल मानपड़ा ये लीग आगे जाकर भविष्य में कितना बड़ा लीग हो सकता है. तो इसलिए मैं कहूंगा मानपड़ा प्रीमियर लीग ग्रामस्थ मंडल के लिए एक बार जोरदार ताली होना चाहिए. क्या कमाल के टूर्नामेंट देखिए उनकी तरफ से देखने को मिला, और कितने देखिए बड़े बड़े हस्ती यहाँ पर तशरीफ रखे बालू पटेल. नक्कीच 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 कारण का तेवढं प्रेम आहे आयोजकांचं आणि प्रत्येकाचा सत्कार देखील केला. ते ऑन साइडला फेकून देतो चेंडूला. चेंडू जातो यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, क्षेत्रक्षक डीप मधनं आलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर करतो यावेळेला. हे 2 फलंदाज आपण पाहू शकता, कल्पेश आणि निमिल ही जोडी मैदानात. धावसंख्या 6. खरं बाबूशा आज आपण बघितलं तर आता शेवटचा टर्न आहे आपलं, तर आपण नक्कीच आभार प्रकट करूया. डीजे मास्टरचा आभार प्रकट करतो, आमच्या आयोजकांचा आभार प्रकट करतो, मंडप डेकोरेशनचा आभार प्रकट करतो, आमच्या पंचांचं. चेंडू ऑन साइडला खेळायचं होतं यावेळेला. पायचीचं अपील होतंय. डॉट चेंडूची समाप्ती आणि आभार प्रकट करेल खास करून मी गुणलेखक पिंटू म्हात्रेचं. काय गुणलेखक केलं, ज्याप्रमाणे आपण बघतो ना मोबाईल किंवा आपण बघितलं लॅपटॉपचा वापर करतो त्याप्रमाणे त्यांचे हात लॅपटॉप प्रमाणे चालतात. तो बिल्कुल बिल्कुल सर बालू सर, इसलिए बच्चे को थोड़ा पढ़ाई लिखाई करना भी जरूरी है. देखिए इस साल कोरोना वायरस में बच्चे बड़े खुश हैं, गॉड मान लिए कोरोना वायरस को, क्योंकि पढ़ाई से देखिए लंबा छुट्टी में, लेकिन कहते हैं ना पढ़ाई लिखाई अगर खूब खेलो पबजी, जब नौकरी ना मिले तो बाद में बेचना सब्जी. नक्कीच नक्कीच बाबूशा, सब्जी विकायला पण सब्जी उगवली तर पाहिजे. तो चलिए पढ़ाई करना जरूरी है. देखिए बच्चे बड़े खुश थे जब कोरोना वायरस से एक बुजुर्ग का मैयत हो गया गांव में. बालू पटेल सर बात करेंगे, उस रास्ते से 2 बच्चे जा रहे थे और 2 बुजुर्ग आ रहे थे उस रास्ते से. एक बच्चा कह रहा है दूसरे बच्चे से, देखो देखो और 2 छुट्टी आने वाला है. बाबूशा नक्कीच अजूनही शाळा भरपूर उघडल्या नाहीयेत. आपण बोलले तर ऑनलाईन शाळा घेतल्या जातात, काही मुलं अभ्यास करतात, काही नाही. जे हुशार होते ते आपण बघितलं थोडंसं कमी टक्क्यावर आले, जे 40 आपण बघितलं 50-60 टक्क्यावर होते, 35% येऊन पोहोचलेत. देखिए बच्चे लोगों की हेयर कटिंग भी देखिए कैसे बदल चुका है. आजकल फैशन का जमाना हो चुका है और इस तरह की कटिंग बनाते हैं ना बच्चे आजकल ना, वायरस से भी खतरनाक है. नक्कीच गुरुनाथ पाटील यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. हाँ थोड़ा सा लाइन कट हो रहा है, निश्चित रूप से बात करेंगे बालू पटेल सर. थोड़ा मेरे हिसाब से यहाँ पर मचा थोड़ा सा खत्म होता हुआ, लेकिन से यहाँ पर बात करेंगे एक तगड़ा फाइट से देना होगा, क्योंकि आपको अगर 48 रनों तक पहुंचना है, कहते ना ऊंट से दोस्ती करनी है तो फिर दरवाजा ऊंचा करना होगा. नक्कीच बाबूशा. चेंडू बॅकपट जाऊन यावेळेला कट करतोय. धावबाची संधी होती यावेळेला, डायरेक्ट हिट. पंचांचा बोट आकाशाकडे, बिग विकेट. आउट कोण होतं यावेळेला, निमिल आउट होतोय. कारण संवाद मधला कडला वाद झाला आणि इथं मात्र निमिल धावबाद झाला. और बिल्कुल से यहाँ बात करेंगे विकेट गिरा, थोड़ा मौका है, चलते हैं डीजे मास्टर के पास भी, उन्हें भी मौका मिलना चाहिए. तो थँक्यू. तर याच दरम्यान बाळाराम ठाकूर येतात, अमल ठाकूरचे बाबा. धाव नाहीये, पहिल्याच धावेला बाद झालाय. बघा बाबूशा, आपण म्हणजे कोरोना व्हायरस मुळे सातत्याने प्रत्येक मुलाच्या हातात बॅट, एक छोटू देखील बघा बॅट घेऊन सराव करतोय की त्याला माहिती आहे की आपलाही नंबर कधीतरी येईल एमपीएम मध्ये खेळण्यासाठी. पण तेव्हा बाबूशा आपण असू नसू. तो बिल्कुल से बालू सर, तब तक क्या हम जिंदा रहेंगे. बाबूशा देखिए जिंदगी का कुछ भरोसा नहीं है. नक्कीच बाबूशा, 2020 मध्ये कोरोना आला, अजून काय रोग येईल काय सांगू शकत नाही. अभी आया ना कुछ चिकन के ऊपर है, अंडे के ऊपर है. नाही बाबूशा, तरी पण. तो चलिए टोटल की बात करेंगे. टोटल देखिए 6 रन बनाए, कोई बात नहीं. देखिए यहाँ पर मानपुरा प्रीमियर लीग देखिएगा, बड़ा प्रीमियर लीग निश्चित रूप से. देखिए दर्शकों की तादाद कितनी बड़ी प्रेम है. कई मेहमान देखिए यहाँ पर प्रवीण वजी सर, उनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा, क्योंकि इस टूर्नामेंट में उन्होंने काफी मर्तबा मुझे इस आमंत्रण निश्चित रूप से मैं जितना. बाबूशा 1 मिनिट तुम्हाला थांबवतोय. तर अष्टविनायक टूर देखील निघणारे आर टूर्स अँड ट्रॅव्हलच्या माध्यमातून सह आपण बोलले तर जेजुरी, एकमुखी दत्त आणि प्रति बालाजी या ठिकाणी आपण म्हणतो ट्रिप निघणारे. यावेळेला मुकेश चूक करत नाही, फलंदाज बाद. एक चांगला झेल घेतला जातो आणि कल्पेश बॅक टू पवेलियन होतो यावेळेला. तर बाबू आपण म्हणतो 3 चेंडू सलग निर्धाव फेकतो. तर नवीन फलंदाज येतो यावेळेला, आपण म्हणतो विराज येतोय. बाबूच्या देखील आज इथे खूप चांगलं समालोचन केलं, त्यांना देखील धन्यवाद देतोय. रोशन संतेला देखील धन्यवाद देतोय. दुखापतग्रस्त असताना देखील तिथे समालोचन करण्यासाठी आले. खरं का आयोजकांचं तेवढे त्यांच्यावरती आपण आयोजकांवरती त्यांनी प्रेम दर्शवलंय.
हाँ बिल्कुल से बात करेंगे हेलो सर। रोशन संते की जितनी भी तारीफ करूँ, प्राइज सेरेमनी के लिए उन्हें फिर से तैयार रखा गया है। बड़ी बेहतर देखिए प्राइज सेरेमनी, कम उम्र में ये अनुभव उन्होंने इस्तेमाल किए हैं काफी कम समय में। नक्कीच बाबूशा खूप चांगला सामना बघायला मिळतो. जीटीसीला देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत. त्यांनी देखील क्लिअरिटी विथ क्वालिटी जपली आहे. देखिए बात करेंगे महाराज सर जिन्होंने काफी हमारी भी तारीफ की है। और ये चलिए यहाँ पर देखिए एक और निकला, गिली गिली बड़ी बड़ी सर हो जाइए आपके अंदाज में एक बार। गिली गिली चंपा खुश है रंबा, गेंद गया लंबा, ठोक ठोक दीजिए। नको बाबूशा, ती भाषा तुम्हाला चांगली दिसते. खरं गुजरातीमध्ये म्हणे जे न काम ते न करो, बीजू करो तो गोतो खायो. बालू पाटिल सर कहते हैं ना, मार्केट में जिंदा रहना है तो कुछ ना कुछ करना पड़ता है। नक्कीच बाबूशा, पण तुमची बोली तुम्हालाच समजेल. कारण का जर आपण कीर्तन आणि हरिपाठ करायला लागलो तर आपण बघितलं तर हबप्पा महाराजांनी जायचं कुठं. मैं बिल्कुल से मैं नवजीत सिंह सिद्धू को यहाँ पर उनका शुक्रिया अदा करना चाहूंगा, क्योंकि सिद्धू ने देखिए अंतर्राष्ट्रीय में लेकर आए ऐसे कुछ जो आजकल कहते हैं ना काफी ग्रामीण क्रिकेट में भी देखने को मिल रहा है। शायद मुझे भी उसका फायदा मिला, मैं इसलिए सिद्धू जी का भी आभारी हूँ निश्चित रूप से, क्योंकि अंतर्राष्ट्रीय में ना होता तो रोशन संते जी बात करेंगे ना आज ऑन साइडला पुन्हा एकदा फेकून देतो चेंडूला. चेंडू जातो मिड विकेट सीमारच्या पार, देताना षटकार. बालू पाटिल सर ऐसा लग रहा है मैदान के अंदर लैला मजनू का पिक्चर लगा है, कोई पत्थर से न मारो मेरे दीवानों को। नक्कीच बाबूशा, कारण ट्रॉफी जिंकायची इथून 18 धाबा झाल्यात. धाबा हव्यात आपण बघितले तर अजून 49 धाबांची गरज असताना धाबा आल्या. धाव फलकार ते आपण बघितले तर 18 धाबा आल्यात. 31 धाबांची गरज आहे. चेंडू बाकेत अजून विचार केला तर 2 षटक संपल्यात. किती धावा झाल्यात? 18 धावा झाल्यात. तो चलिए अभी 12 गेंद 31 की जरूरत है, और जिस तरह के यहाँ पर 2 छक्के दागे हैं, रोशन ठाकुर देखिए बात करेंगे यहाँ पर बालू पाटिल सर। अभी भी देखिए 12 गेंद 31 की जरूरत है। ये मैच निश्चित रूप से रोमांचक मोड पर जाएगा, आखिरी समय तक ये मुकाबला जाएगा, आसान नहीं रहेगा। कहते ना क्रिकेट कभी आसान नहीं होता और बिना संघर्ष कोई महान नहीं होता, और जब तक नक्कीच बाबूशा, आता प्रथमेशचं षटक फार महत्वाचं असणार आहे, कारण प्रथमेशने अक्षरशः एमपीएल गाजवली. काय खेळला खेळाडू. आमच्या समालोचन कक्षा एंड करून स्ट्रायकला दोन्ही एकाच गावचे खेळाडू आहेत. विराज ठाकूर हा चेंडू उंच खूप गेलाय. झेल होते का पाहिजे. छोटा पॅकेट बडा धमाका आला होता मुकेश, पण झेल ड्रॉप होतं यावेळेला. प्रयत्न खूप केले होते. बाबूशा किती वेगाने धावले. पीटी उषा पण एवढी वेगाने कधी धावली नसेल. हाँ बिल्कुल बिल्कुल, काफी दौड़ लगाना पड़ा। कहते ना मुकाबला जीतना है तो फिर भाग भाग कर रन बचाना पड़ेगा। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 20 रन बन चुका है। बल्लेबाज देखिए यहाँ पर हर गेंद के ऊपर आतिशबाजी करने की तैयारी, कहते हैं ना बंदूक की गोली से यहाँ पर और फुल टॉस. यावेळेला चेंडू जातो. यावेळेला पाहू शकता आपण ट्रबल झाला चेंडू. आता स्कोर लेग रिजन मधनं सीमा पार गेलाय. चौकार. बालू पाटिल सर देखिए स्कोर जाकर पहुंच गया 24 रन। तो यहाँ पर देखिए टारगेट की बात करेंगे जो 48 रनों को यहाँ पर नक्कीच बाबूशा, आता 25 धावांची गरज आहे. प्रथमेशचं षटक थोडंसं महागडं होत चाललंय, कारण दिशेवरती नियंत्रण राहत नाहीये. बाबूशा, दिशा खराब तर दशा खराब. अब बिल्कुल बिल्कुल देखिए क्रिकेट है, आप हर मैच में हीरो नहीं बन सकते हो। बालू पाटिल सर मैं हमेशा कहता हूँ ये सलमान वाला कोई पिक्चर नहीं जो आप हर मैच में हीरो बन जाओगे। देखिए यहाँ पर स्वाइट का मांग किया जा रहा है। कहते ना एक था टाइगर सुपरहिट, टाइगर जिंदा है सुपरहिट, टाइगर मुर्दा भी आएगा सुपरहिट, लेकिन क्रिकेट में देना सुपरहिट इतना आसान नहीं रहता है हमेशा। नक्कीच नक्कीच बाबूशा, कारण का एक चेंडू जर बॅटला लागल्यानंतर हल्ली ग्रामीण खेळाडूंचं वैशिष्ट्य, ग्रामीण असं शहरी का लगेच पंचांकडे वाईट मागतात. हा चेंडू यावेळेला लाईन पावी लागणार. याच पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धाव कधी 25 धावा, अजून 24 धावांची गरज आहे. संध्याकाळच्या सत्र आपण पाहू शकता. सूर्य अस्ताला चाललाय. पक्षी देखील आपल्या घराकडे पलायन करतायत, आणि या शांत वातावरणामध्ये चाललेली मेगा फायनल. गार्गी दक्ष 11 विपक्ष अनिल मोहिते 11 कार्पेटच्या मध्ये चेंडू गेला विकेटला. थोडासा पामणी झालाय. 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत, आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 27 धावा आपण पाहू शकता. जर जर विचार केला तर 49 धावांची गरज असताना धाव फलकावरती धावा आल्यात. आपण बघितले तर 27 धावा आल्या आहेत. अजूनही आपण बघितले तर 22 धावांची गरज आहे.
फुलटॉच यावेळेला स्वीप गेला सुरेख आडव्या बाटने चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषा पार हाय अँड हँडसम षटकार. प्रथमेशने खूप चांगला खेळ केला होता पण आता मात्र कुठेतरी आपण म्हणले तर थोडस खराब गोलंदाजी होते आणि ही खराब गोलंदाजी तुमच्या संघाला मात्र पराभवाच्या खाईत नेईल. और बालू पंडित सर बात करेंगे यहाँ से पूरी आगे की आंखों का हल आपके पास सुनने के लिए जाएंगे क्योंकि मुकाबला रोमांचक मोड़ पे आ चुका है और यहाँ से शायद एक ही कमेंट्री से बेहतर हो सकता है मेरे हिसाब से क्योंकि गेंद और रनों के बीच में जिक्र करना होगा और मैं यहाँ से निश्चित रूप से अलविदा लेता हुआ सभी आयोजनकर्ताओं का तहे दिल से शुक्रिया. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू बाबूशा आपण आलात आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवली. खूप चांगलं समालोचन आपल्या माध्यमातून आणि शेरशारीच्या बेताब भाषा बाबूशा. 2014 मध्ये आमची देखील त्यांची मुलाखत झाली ती किरोलीच्या मैदानावर. 5 चेंडूमध्ये 15 धावले. प्रथमेश तुविराज फुलटॉस चुकीला माफी नाहीये चेंडूला फेकून देतो वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार. सामना खुला केलाय प्रथमेशने. अजून एक षटका मारला तर 2000 रुपये मुकेश पाटील देखील आपला एटीएम खुला करतायत. आता सामना आपण पहिला खुला झालाय. 6 चेंडू 10 धाव्यांची गरज आहे. प्रथमेश मात्र आता थोडस थकान महसूस करतोय कारण की या सामन्यात आपण म्हणजे या षटकात त्याने धावा दिल्यात. तब्बल विचार केला तर 21 धावा दिल्या आहेत. सामना होता कुठे आणि आलाय कुठं हेच तर क्रिकेट आहे. 2 दिवस सासूचे तर 2 दिवस सुनेचे हे क्रिकेट आहे. चला फास्ट घ्या अंतिम सामना. एमपीएल चा चॅम्पियन कोण होतोय बघा. स्टंप कोणी घ्यायचं नाही. स्टंप मध्ये कॅमेरा आहेत. जो स्टंप घेईल त्याच्या अजून 5 रुपये कट करतील. कॅमेरा खराब होईल म्हणून आम्ही सूचना करतोय. अजून उद्या देखील 8 संघ खेळवायचे त्यामुळे स्टंप कोणी घेऊ नका प्लीज. बघा उद्या देखील आपण पाहू शकता 8 संघ खेळतील आणि अजित मोहितेकडून देखील एक षटकार आला. विराजसाठी पारशिक आलेलं आहे. आशिष मोहितेकडनं दोघांसाठी द्या. अजून 2 येणाऱ्यांसाठी ते आपण नावं लिहून द्या मित्रांनो. खरं आम्ही कॉमेंट्रीच्या ओघात असतो आणि तिथे नाव आमच्याकडनं चुकीचं होतं. मग तर गोलंदाजी मार्कवर येतोय आपण तर राहुल येतो यावेळेला. ऑन साइडला पुल केलाय चेंडू जातो यावेळेला बॅकवर्ड स्कोअर लागला. प्रथमेश आहे चूक होत नाहीये. बिग विकेट रोशन ठाकूर बॅक टू पॅव्हिलियन. पुन्हा एकदा सामन्यामध्ये टूस निर्माण होते. उत्साह आपण मित्र वाढत चालला यावेळेला. येणारे 9 चेंडू आपण तर 5 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आहे. सामना खूप रंगतदार अवस्थेत येतोय. आता नवीन फलंदाज जातोय यावेळेला आपण पाहू शकता आशिष येतोय. विराज आहे स्ट्राईकला. विराजसाठी पारितोषिक आहे. आता षटकार मारला तर 2000 रुपयाचं पारितोषिक. माजी सरपंच कार्य सम्राट सरपंच मुकेश दादा पाटील यांच्याकडून 2000. पुढे गोलंदाजी मार्कवर राहुल ऑन साइडला पूल करतात. सुरेख गोल पंच वाईट चिकून करतात या स्पीड. आता पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. येणारे 5 चेंडू 9 धावांची गरज आहे. सूर्य बघा अस्ताला गेलाय. पक्षी देखील आपल्या घराकडे पलायन करून गेले आहेत. शांत वातावरणामध्ये एमपीएल चा फायनलचा सामना. चेंज पेस ऑन साइडला घुटना टेक तमाशा देख चेंडू जातो लॉंग लेग टू सीमारेषा पार षटकार. 3 धाव्यांची फक्त गरज आहे. काय विराज बरसलाच. अजून एक मारला तर अजून 1000 रुपये म्हणजे 3000 रुपये. 2000 रुपये तर लागू आहेत. काल मुकेश दादा हा संघ 7 धावांवर अलर्ट झाला होता पण त्यांनी सांगितलं कालची आमची चुकी झाली पण आज आम्ही चुकी सुधारून चांगला खेळ करतोय आणि चॅम्पियनशिप देखील ते आता पटकावण्याच्या उंबरठ्यावर आहेत. काही अंतर दूर आहेत चॅम्पियनशिप पटकावण्यापासून. स्टंप कोणी घ्यायचे नाहीयेत. रोशन आपल्या खेळाडूंना ताकीद द्या. आनंद व्यक्त करा पण स्टंप कोणी घेऊ नका. राहुल ऑन साइडला पॅरल स्ट्रोक षटकार. 3000 रुपयाचा मानकरी ठरलाय.
लहरे से डरकर कभी नौका पार नहीं तर कोशिश करने वाले कभी हार नाही. बघा स्टंप घेऊ नका. बघा 8 संघ उद्या खेळणार आहेत.